नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. नाटक करणाऱ्या मिहीरचं सत्य आता मंजिरीने सगळ्यांसमोर उघड केलेलं असतं. तर इथे पंढरपुरात एक नामवंत डॉक्टर आलेले असतात. आता राया त्यांच्या भेटीस आलेला असतो. आता रायाचा पाठलाग करत ती मुलगी त्याच्या मागोमाग आता त्या हॉस्पिटलपर्यंत पोचलेली असते. तेव्हा लगेच राया आता डॉक्टरांना म्हणू लागतो, डॉक्टर तुम्ही आल्याचं कळलं आणि मी लगेच तुमच्या भेटीसाठी इकडे आलो आहे. म्हणजे कसं आहे ना, मिहीरची स्मृती परत आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काय नाही हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. प्लीज डॉक्टर मला काहीतरी मार्ग दाखवा. म्हणजे त्याला थोडंसं आठवतं आहे पण सगळं काही आठवत नाही. काय करावं लागेल? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, राया तू एक काम कर, तू पेशंटला माझ्याकडे घेऊन ये आणि एकदा का पेशंटचं चेकअप झालं की मी तुला काय करायचं काय नाही सगळं काही सविस्तर सांगेल. त्यावर रायम लागतो, ठीक आहे मग मी मिहीरला तुमच्याकडे घेऊन नक्की येतो. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात, राया अरे पण तुला ना आजच संध्याकाळी आणावं लागेल पेशंटला, कारण उद्या सकाळीच मला फॉरेनला निघायचं आहे. मग त्यानंतर मी 2 महिने येणार नाही. मग तुला आजच घेऊन यावं लागेल. तेव्हा रायम लागतो, ठीक आहे डॉक्टर, मी आज संध्याकाळी मिहीरला तुमच्याकडे चेकअपसाठी घेऊन येतो. असे म्हणत आता राया तिकडनं निघालेला असतो. रायाचा पाठलाग करत ती मुलगी आता तिकडनं निघालेली असते. तर इकडे मिहीर आता आपल्या रूममध्ये बसलेले असताना शशिकला आणि घोरपडे त्याच्या मनात भरवत असतात, मिहीर आता तुझं लग्न झालं आहे, आता तुला जायचं असेल ना कुठेतरी फिरायला. अरे जा बाबा, त्या मंजिरीला जरा फिरून आण. त्या रायाच्या कचाट्यात सापडली आणि पूर्ण गुंतली रे ती. अरे जरा मोकळी मिळेल तिला, जाशील ना तिला फिरायला घेऊन. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, नाही तसा मी अजून काही विचार केला नाही. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर अहो तुम्हाला कशाला हवा आहे विचार? एकदा प्लॅनिंग ठरवलं की तुम्ही निघताच ना, मग तसं प्लॅनिंग ठरवा आणि निघा. म्हणजे कसं तुम्हालाही जरा फ्रेश वाटेल. इथेही खूप ट्रेस आला आहे ना तुम्हाला. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो माझ्याकडनं तुम्हा दोघांना हनीमून गिफ्ट्स फुकट. चालेल 2 तिकीटं मी देते की काढून, नका टेन्शन घेऊ. आणि मिहीर तुला काय वाटत असेल, नानाजीजी हे सगळे नवीन आहे ना तुझ्यासाठी, बरोबर वाटत नाही ना असं फिरायला जाणं, पण तू टेन्शन घेऊ नको. आता मिहीर शशिकलाकडे बघतो. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, म्हणजे शशिकला काकू काय करणार आहे तू? त्यावर शशिकला म्हणू लागते, अरे घोरपडे नानाजीजीची कशी परवानगी घ्यायची ना ते माझ्यावर सोड. मिहीर फक्त तू होकार दे आणि कुठं जायचं ते सांग. म्हणजे कसं मी बरोबर नानाजीजीला तयार करते आणि ते तुझ्याबरोबर मंजिरीला पाठवणारच. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, मग अशी कुठली ठिकाणं आहे शशिकला, आपण ती काढून ठेवायची का? म्हणजे ती स्पॉट काढली म्हणजे सरांना जरा सोपं पडेल. त्यावर शशिकला म्हणू लागते, सिमला नाहीतर मनाली, दोन्हीतून एक जर ठिकाण निवडलं तर खूपच भारी की. आणि माझ्याकडनं हे गिफ्ट समजा आणि एन्जॉय करा. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, अरे बापरे मस्त गिफ्ट हां सर, चालेल ना तुम्हाला सिमला किंवा मनाली, नाहीतर अजूनही आपल्याकडे भारताबाहेर जाण्याचे काही स्पॉट आहे ते सांगू का? त्यावर मी म्हणू लागतो, नाही मी आत्ता तसा विचार केला नाही, पण लवकरच कळवतो तुम्हाला, मी आलोच फ्रेश होऊन. असे म्हणत आता मिहीर तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस शशिकला घोरपडेकडे बघून हसू लागते आणि म्हणू लागते, जावंच लागणार या मंजिरीला, तिच्या मर्जी विरुद्ध आता या मिहीरबरोबर जावंच लागणार. मी पण बघते ही कशी जात नाही ते. असे म्हणत दोघेही आता हसू लागतात. तर त्यानंतर इकडे आता मिहीर अंगणात बाहेर ओट्यावरती बसलेला असतो. आता मात्र तेवढ्यात मंजिरी येते. आता मंजिरी तुळशीला पाणी घालत असते. आता मिहीरचं लक्ष मंजिरीकडे जातं. तो आपल्या डोक्याला हात लावून जोर देऊन काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागतो. आता मात्र लगेच घोरपडे तिकडे येतो. घोरपडेचं लक्ष मिहीरकडे जातं. सर काय झालंय तुम्हाला, तुम्हाला त्रास होतोय का सर? तेव्हा मिहीर आता दोनही हात डोक्याला लावतो आणि जोर जोरात असं खाली वाकू लागतो. त्याच वेळेस आता जिजीला लगेच घोरपडे आवाज देऊ लागतो, जिजी लवकर या, सरांना काय होतंय बघा. मंजिरी जरा घाबरते, कारण मिहीर अतिशय डोकं दाबत असतो, जणू काही त्याचं डोकं फुटणार आहे असं वाटत असतं. त्याचंही जिजी येते आणि म्हणू लागते, काय झालं? अरे मिहीर काय झालं, डोकं दुखतंय का? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो जिजी खूप डोकं दुखतंय गं, असं वाटतंय फुटतं की काय, काय करू मी? असे म्हणत आता मिहीर धावतच ओट्यावरती जातो आणि जो घराचा खांब असतो त्याला आपलं डोकं जोर जोरात आदळू लागतो. नाना, निखिल, रुजिदा सगळेजण आता मिहीरला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात,
पण त्याचं डोकं खूप भयंकर जाम झालेलं असतं. काय करू काय नाही असं झालेलं असतं. तेव्हा जिजी म्हणू लागते, मिहीर अरे शांत हो रे तू, हे बघ असा त्रास करून घेऊ नको, मी तुझं डोकं चेपून देऊ का, चल बरं. मिहीर आता सगळ्यांना बाजूला ढकलतो. पाणी पाणी आणा कोणीतरी. आता मात्र निखिल पटकन धावत पाणी घेऊन येतो. मिहीर पाणी पितो आणि जोरदार दिशी रागाच्या भरात तो ग्लास खाली फेकतो आणि आता धावतच समोर जी बादली दिसते ना त्याला त्या बादलीजवळ जातो आणि त्या बादलीतल्या गार पाण्याने आपला चेहरा धुवू लागतो. आता नाना जिजी मंजिरी सगळेजण त्याकडे एकटक बघत असतात. त्याच वेळेस मिहीरने आता ती पाण्याची बादली संपूर्ण आपल्या डोक्यावरती ओतलेली असते आणि आता पूर्ण स्वतःला ओलचिंबक केलेलं असतं. मंजिरी जरा घाबरते. आता याला सगळं काही आठवतं की काय, याच्या डोक्याला काय झालं असेल, असा का करतोय, असे असंख्य प्रश्न मंजिरीसमोर उभे असतात. त्याच वेळेस आता लगेच स्वतःचा चेहरा पाण्याने धुतल्यानंतर, पूर्ण गार पाण्याने आंघोळ केल्यानंतरच लगेच जिजी धावत येते. मिहीर अरे तू ठीक आहेस ना. आता मिहीर लगेच जिजीला आई अशी हाक मारतो. आता मात्र मिहीरला सगळं काही आठवलं की काय, यामुळे जिजीला तर खूपच आनंद होतो. मिहीर पटकन आपल्या आईला जिजीला मिठी मारतो. आता नाना सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, नाना तुम्ही, मला सगळं आठवतंय, माझं सगळं कुटुंब आठवतंय मला. आता मंजिरीला धक्का बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे बापरे, याला खरंच सगळं आठवलं की काय, आणि याला जर सगळं आठवलं तर मग माझं सत्य समोर येणार, याची भीती आता मंजिरीला वाटू लागते. त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतो, तो ओळखलं, तुम्हाला ओळखलं मिहीर, ये. अशी आता दोघे एकमेकांना मिठी मारतात. त्याच वेळेस निखिल आता आपल्या दादाकडे बघतच म्हणू लागतो, मला ओळखलं का दादा. तेव्हा आता मिहीर म्हणू लागतो, हो ओळखलं ना, अरे तू माझा छोटा भाऊ मिहीर आणि ही माझी लाडकी बहीण रुजिदा, मी सगळ्यांना ओळखलं. आता शशिकला आणि घोरपडेला तर खूपच आनंद झालेला असतो. दोघे आता एकमेकांकडे बघून हसू लागतात. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, बरं झालं माझ्या मिहीरला सगळं काही आठवलं. तर इकडे आता मिहीर मंजिरीकडे येणार, तेच आता मंजिरी आतमध्ये जाते. आता मंजिरी आपल्या रूममध्ये येताच आता टेन्शनमध्ये तिला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, मिहीरला सगळं काही आठवलं असेल का, आता काय होणार आहे, तो सगळ्यांना सांगेल का, माझं सत्य सगळ्यांसमोर येईल का, मीच राणी आहे हे जर त्याने सगळ्यांना सांगितलं तर, नाही, अशाने तर जिजी आणि रायाचा विश्वास तुटून जाईल, मग मी काय करू आता, असे खूप प्रश्न आता मंजिरीच्या मनात निर्माण झालेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आणि मिहीरने जर सगळ्यांसमोर राणी असा आवाज मला दिला तर, मीच राणी हे सगळ्यांना कळालं तर, नाही, मी असं होऊ देणार नाही, मला काहीतरी करावंच लागेल, असे विचार आता मंजिरीचे चालू झालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे बाहेर शशिकला म्हणू लागते, बाळा अरे मिहीर तुला सगळं आठवलं, ये इथे बैस. आता लगेच शशिकला मिहीरला तिथे खाली बाकड्यावरती बसवते आणि आता जो चहा आणलेला असतो तो चहाची बशी देऊ लागते. त्यावर जिजी म्हणू लागते, शशिकला अगं काय करतेस, तू गार झालेला चहा कशाला देतेस, अगं नको, माझ्या बाळासाठी आता मी मस्त गरमागरम चहा बनवून आणते. त्यावर नाना म्हणू लागतात, उमे आता तुझ्या लेकराचे सगळे लाड तूच करणार आहे का, मलाही करू दे की जरा. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, करा भाऊजी, हवे तेवढे लाड करा, तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळालाय. त्याच वेळेस मिहीरचं लक्ष आता मंजिरी कुठे, तो आता इकडे तिकडे शोधू लागतो. त्यावर आता जिजी विचारू लागते, काय झालं मिहीर, अरे कुणाला बघतोयस तू, तुला सगळं आठवलंय ना. तेव्हा आता मिहीर म्हणू लागतो, हो जिजी मला सगळं आठवलंय, पण मंजिरी कुठे. आता मात्र लगेच जिजी म्हणू लागते, मंजिरी, अरे मंजिरीला बोलवायचं का, तुला तिच्याशी बोलायचं आहे का, थांब मी तिला बोलावते हा, असे म्हणत धावत जिजी आतमध्ये येते आणि आता रूममध्ये मंजिरीला आवाज देऊ लागते. पण रूममध्ये कुठे मंजिरी दिसत नाही. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, मंजिरी अगं कुठे गेलीस. आता बाथरूमचा दरवाजाही बंद असतो, याचा अर्थ मंजिरी घरात नाही आहे का, ती कधी आणि कुठे गेली असेल, याचा विचार आता जिजी करू लागते. तर इकडे मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरात आलेली असते, कारण मिहीरची स्मृती परत आल्यामुळे मंजिरीचं मोठं टेन्शन वाढलेलं असतं ना. तेव्हा आता विठुरायासमोर येताच मंजिरी म्हणू लागते, विठुराया अरे हे सगळं काय चालू आहे, अरे का तू माझ्याशी असं वागतोय, का माझ्या आयुष्याशी असा खेळ खेळतोय, अरे मिहीर पुन्हा का आला, आणि आला तर आला, त्याची स्मृती परत का येते विठुराया, हे सगळं होऊ द्यायचं नाही. जर मिहीरला सगळंच आठवलं तर राणी तो मलाच म्हणायचा हेही आठवेल, आणि ती राणी म्हणजे मीच आहे, मिहीरला मारणारी राणी मीच आहे, मीच पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याचा खून केला, हे सगळं सत्य समोर येईल. नाही, असं होता कामा नये. जर मिहीरला मीच राणीही आठवलं तर त्याची दुर्दैवी
बायको पहिल्याच रात्री स्वतःच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करते. हे ऐकून जिजीला काय वाटेल? जिजी नाना तुटून जातील. नाही नाही नाही, मला असं होऊ द्यायचं नाही आहे विठुराया. मला काही करून माझ्या जिजीचा विश्वासघात होऊ द्यायचा नाही आहे. मी काय करू त्यासाठी? नाही नाही, असं जर होणार असेल तर विठुराया, सगळ्यात आधी मला जिजीला हे सत्य सांगावंच लागेल. दुसऱ्या कुणाकडून हे सत्य कळण्यापेक्षा स्वतः मी माझं सगळं सत्य नाना, जिजीला आणि रायाला सांगणार. कारण हे सगळं रायाला कळणंही खूप गरजेचं आहे. असे म्हणत आता मंजिरी आपले डोळे पुसते आणि म्हणू लागते, हो मी सांगणार, सगळं सत्य सगळ्यांसमोर आणणार. कारण विठुराया, मी हे जे काही केलं आहे, का केलं आहे आणि कशासाठी केलं हे तुलाही माहिती. त्यामुळे मी माझं सगळं सत्य सगळ्यांसमोर कबूल करणार. आणि ती राणी म्हणजे ज्याचा शोध तुम्ही घेताय ती मीच आहे हेही मी सगळ्यांना सांगणार, असे मंजिरीने ठरवलेलं असतं. त्यामुळे पटकन ती आपला मोबाईल घेते आणि रायाला फोन करू लागते. पण रायाचा फोन काही लागत नाही. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया का फोनच लागत नाही? काय झालं असेल? नाही, मला काही करून हे सत्य रायापर्यंत पोचवावंच लागेल, असे म्हणत मंजिरी तिकडनं घरी निघालेली असते. तर आता इकडे आपल्या घरासमोर अंगणात येताच मंजिरी म्हणू लागते, बास आता पुरे झालं. आता जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे. मला कुणाला फसवायचं नाही आहे. माझं सत्य इतरांकडनं कळण्यापेक्षा ते मी स्वतः सगळ्यांसमोर सांगणार, असे म्हणत आता मंजिरी लगेच जिजी नाना असा आवाज देऊ लागते. आता जिजी धावतच बाहेर येते. अगं मंजिरी, अगं कुठे गेली होती तू? अगं मिहीरला सगळं काय आठवतंय. अगं तो तुला बोलवत होता, त्याला तुझ्याशी बोलायचं होतं. कुठे गेली होती मंजिरी? आता लगेच मंजिरी म्हणू लागते, हो जिजी, मला माहिती आहे सगळं काही आठवलं आहे त्याला, पण मलाही तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे गं, आणि ते तुला आधी ऐकून घ्यावं लागेल. तेव्हा जिजी म्हणू लागते, मंजिरी असं काय बोलायचं आहे तुला एवढं महत्त्वाचं? अगं बोल ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, जिजी हे बघ, जे झालं ना ते मी तुला कसं आणि कुठल्या तोंडाने सांगू हे कळत नाही आहे गं, पण ते तुला सांगावंच लागणार आहे. तेवढ्यात आता मंजिरी सांगायला सुरुवात करणार. तेच आता मिहीर बाहेर येतो. मंजिरी आलीस तू? आता मंजिरी लगेच मिहीरकडे बघू लागते. त्याच वेळेस घोरपडे, शशिकला, नाना सगळेजण बाहेर आलेले असतात. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, मंजिरी मला सगळं आठवलं आहे, माझी स्मृती परत आली, सगळं काही आठवतं आहे मला. आणि कुणाला याबद्दल काही बोलायचं असेल तर बोलून घ्या, कारण मला जे आठवलं आहे, जे कळलं आहे ते सांगितल्यानंतर उगाच कोणी आक्षेप घेऊ नका. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, मला बोलायचे. आता सगळेजण मंजिरीकडे बघू लागतात. मंजिरीला काय बोलायचं असेल? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हो तुला स्मृती परत आठवली, तुला सगळं काय आठवलं हे सांगण्याआधी मला काहीतरी सांगायचं आहे, ते तू नीट ऐकून घे. आता घोरपडे आणि शशिकला एकमेकांजवळ येतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, घोरपडे काय सांगायचं हिला, लयच तोऱ्यात बोलती, काय करणारी ही नेमकं? त्यावर घोरपडे म्हणू लागतो, शशिकला मला तर असं वाटतंय नक्कीच काहीतरी मोठा बॉम्ब फोडणार आहे आता ही मंजिरी, नक्कीच काहीतरी गडबड दिसते या. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, मंजिरी अगं काय बोलायचं आहे तुला, बोल ना. तेव्हा मंजिरी आता मिहीरकडे बघतच म्हणू लागते, सगळं आठवलं तुला, तुझी स्मृती परत आली? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो मला आपलं सगळं कुटुंब आठवतंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, भास्कर तुझी सगळी नाटकं थांबव. हे स्मृती परत आल्याचं नाटक करताना तुला लाज नाही वाटत? अरे स्वतःच्या आईवडिलांना फसवतो, हे सगळं नाटक थांबवायचा. आता मात्र सगळेजण मंजिरीकडे बघू लागतात. त्याच वेळेस घोरपडे आणि शशिकला तर धक्काच बसतो. तेव्हा जिजी म्हणू लागते, मंजिरी अगं काय बोलतीस तू? मिहीर असं नाटक कशाला करेल? उगाच त्याच्यावरती कुठले आरोप लावू नको. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जिजी मी जे काय बोलते ना ते अगदी सत्य आहे, आणि ते या मिहीरला माहिती आहे. कारण हे स्मृती परत आल्याचं हे नाटक करतोय, हे सगळं त्याला आठवलंच नाही आहे, हे सगळं आपल्याला फसवण्यासाठी करतोय. आता मात्र जिजी म्हणू लागते, याचा अर्थ काय म्हणायचं मंजिरी, सांग ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जिजी या मिहीर आणि शशिकला आणि घोरपडेचं बोलणं मी ऐकलं होतं. आता पाठीमागचे क्षण दाखवले जातात. शशिकला आणि घोरपडे मिहीरकडे एकटक बघत असतात. तो रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा शशिकला आता बाहेर रूमच्या येते आणि मला लागते, घोरपडे अरे हा तर काहीच बोलत नाही आहे, हा फक्त विचार करतोय, आता काय करायचं आपण? त्यावर घोरपडे म्हणू लागतो, हो ना याला तर काही आठवत नाही आहे, एकदा आठवलं असतं तर ती राणी कोण आहे हे तरी कळालं असतं. त्यावर शशिकला म्हणू लागते, काळजी करू नको, राणीचा तपास चालू आहे आणि राया लवकरात लवकर राणीचा शोध घेणार. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, शशिकला तो राया घेईल ग शोध, पण तोपर्यंत काय आपण हातावरती हात ठेवून बसायचं का? नाही नाही नाही,
आपल्याला स्वतःला त्या राणीला शोधावं लागेल. नेमकं ती राणी कोण आहे, तिने हे सगळं का केलं हे आपल्याला बघायचं आहे शशिकला. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. चल आतमध्ये, होला हो कर, मी काय करायचं ते करतो, असे म्हणत दोघे आता मिहीरकडे येतात. त्यावर लगेच आता घोरपडे येऊन लागतो, सर काही आठवलं का तुम्हाला? नाही आठवतंय की नाही, ती राणी कोण होती सांगाल का? त्यावर मी रागाच्या भरतच म्हणू लागतो, जय अरे किती वेळा सांगू, मला नाही आठवते. मी माझ्या डोक्याला किती ताण दिला तरी मला नाही आठवते. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर तुम्हाला जर सगळं आठवलं ना तरच तुम्ही या सगळ्यातनं सुटू शकता, तरच तुमचं हे टेन्शन कमी होऊ शकतं. आणि त्यासाठी माझ्याकडे एक मार्ग आहे. तो जर तुम्ही केला तर तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या ट्रेसमधनं बाहेर याल. त्यावर आता मिहीर म्हणू लागतो, घोरपडे अरे कसला मार्ग? त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर आता तुम्हाला मारणारी एक बाई आहे राणी, आणि तिचा आपल्याला तपास घ्यायचा आहे. कारण मला असं वाटतं की ती राणी अजूनही तुमचा पाठलाग करत असेल. तुम्हाला सगळं आठवतं की काय या सगळ्याच्या शोधात असेल. त्यावर शशिकला म्हणू लागते, खरंच हो? तेव्हा आता लगेच मी म्हणू लागतो, घोरपडे तेच तेच कशाला सांगतोय, अरे काय मार्ग आहे ते सांग. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, हो सर आहे मार्ग, आणि एवढा शेवटचाच. तो तुम्ही जर ट्राय केला तर तुम्हाला नक्की राणी कोणी हे कळेल. त्यामुळे मी म्हणतो तसं करावं लागेल. हे बघा, आता तुम्हाला सगळं आठवलंय. असं नाटक जर आपण केलं तर ती राणी कोण आहे, म्हणजे ती नक्की या घरातलीच आहे का बाहेरचे, हे तरी आपल्याला कळू शकतं ना. कारण तुम्हाला सगळं आठवलंय हे कळून राणीला धक्का बसेल, कारण तिचं सत्य समोर येईल ना, आणि मग ती राणी आपल्या समोर येईल. म्हणून मला असं वाटतंय की आपण एखादा प्लॅनिंग करायला पाहिजे. त्यावर आता मिहीर म्हणतो, चालेल मी तयार आहे. असं जर असेल तर ती राणी नक्कीच समोर येईल. त्यामुळे आता मिहीरने घोरपडेच्या सांगण्यावरनं हे स्मृती परत आल्याचं नाटक केलेलं असतं. आता जिजीनाला धक्काच बसतो. त्यावर आता निखिल म्हणू लागतो, ताई अगं हे कसं शक्य आहे, दादाने तर सगळ्यांना ओळखलं ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, ओळखलं ना, पण त्याने या सगळ्यात एक चूक केली. तेव्हा निखिल म्हणू लागतो, काय एक चूक, कुठली चूक? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, कारण स्मृती परत आल्यानंतर हा पहिल्यांदा आई म्हटला, आणि जिजीला हा आई कधीच म्हणत नव्हता. याने जिजीला आई अशी हाक मारली, आणि इथेच त्यांनी खूप मोठी चूक केली. त्याच वेळेस हा नाटक करतो हे मला लगेच लक्षात आलं. आता मात्र मंजिरीने या मिहीरचं नाटक तर उघडं पाडलेलं असतं, पण त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पुन्हाही आता मंजिरीच्या मनात मिहीरला मारण्याचा विचार आलेला असतो. तर आता अचानक अर्ध्या रात्री कोणीतरी मंजिरीला तो चाकू आणि चिठ्ठी पाठवलेली असते. तेवढ्यात राया रूममध्ये येतो. रायानेच तरी पाठवलं नसेल ना. रायाला मिसफायरच राणी हे समजलं असेल का? काही क्लू मिळाला असेल का? आणि जर मिळाला तर राया या मिसफायरचं सत्य कसं समोर आणणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.